नमस्कार मंडळी, तुम्हाला टायटलवरून तर समजलंच असेल आपण आज काय बनवणार आहोत. तर हो, आज आपण देवाच्या प्रसादासाठी बनवला जाणारा शिरा कसा बनवायचा, खास करून आपण सत्यनारायण पूजेच्या दिवशी जो शिरा बनवतो तो कसा बनवायचा, त्याचं योग्य प्रमाण, योग्य पद्धत कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला योग्य पद्धत कसा बनवायचा ते समजेल. तर इथे बघा, खूप छान असा मोकळा शिरा झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही. तर याचं साहित्य आहे, इथे मी तूप घेतलेला आहे, रवा घेतलेला आहे, साखर आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, केळी आहेत, केळं आहे एक घेतलेलं, इथे वेलची पूड आहे, पाणी आहे आणि इथे बघा 3-4 मी काड्या केशरच्या दुधामध्ये टाकून केशर दूध तयार करून घेतलेलं आहे, कारण शिऱ्याला खूप छान चव येते. आणि इथे मी दूध घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम काय करायचंय, आपल्याला या एका वाटीनेच मेजर करून घ्यायचा आहे. प्रसादाचा शिरा हा 1.25 वाटी 1.25 किलो असाच केला जातो, तर त्यामुळे एकच मेजरने हे घ्यायचं आहे. आणि इथे बघा, नुसतं दूध घ्यायचं नाही, दूध आणि पाणी असं मिश्रण करून आपल्याला इथे गरम करायला ठेवायचं आहे. छान उकळी काढायची, तोपर्यंत हे उकळी येते तोपर्यंत आपण प्रसादाच्या शिऱ्याची सुरुवात करूयात. तर इथे मी प्रसादाच्या शिऱ्यासाठी पितळेचं भांड वापरलेलं आहे. शक्यतो प्रसादाच्या शिऱ्यासाठी पितळेचं भांडच वापरतात. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कढईमध्ये घेऊ शकता, पण कढई जाड असायला पाहिजे, जेणेकरून प्रसादाचा शिरा हा खाली लागता कामा नये. तर तो जे 1.25 वाटीतील तूप आहे, ते थोडं तूप घेऊन याच्यामध्ये आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत कट करून घेतलेले, ते 1 मिनिट भरासाठी मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. छान तुपामध्ये तळून घेतल्यानंतर याला टेस्टही खूप छान येते. इथे ड्रायफ्रूट छान तळून झालेले आहेत, ते आपल्याला आता एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. ज्यानंतर आपल्याला शिऱ्यामध्ये वरून टाकायचे आहेत, त्यात आपण ते काढून घेत आहोत. आणि मी या प्रसादासाठी ना जाड रवा वापरलेला आहे, बारीक रवा वापरलेला नाहीये. तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरू शकता. काय होतं ना, बारीक रवा वापरल्याने थोड्या वेळाने शिरा आपला चिकट होतो, आणि जाड रवा वापरल्यामुळे काय होतं, खूप वेळ शिरा आपला मोकळा राहतो. त्यानंतर उरलेलं तूप टाकून रवा घालून आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. आणि जाड रवा घातला आहे त्यामुळे रवा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच रवा एकदम हलका फुलका होतो आणि शिरा सुद्धा एकदम मोकळा होतो, अजिबात चिकट लागत नाही. तर इथे बघा, रवा आता छान मस्त फुलत आहे. तुम्ही ते बघू शकता, छान असे मस्त वरती बबल्स आलेले आहेत, म्हणजे आपला रवा छान फुलतो आहे. रवा फुलला की अजिबात चिकट होत नाही, शिरा सुद्धा खूप मोकळा होतो. आणि रवा इथे पूर्णपणे भाजलेला नाहीये, अर्धवटच रवा भाजलेला आहे. त्यामुळे अर्धवट भाजलेलं असताना आपल्याला इथे केळ्याचे काप घालायचे आहेत. आणि केळ्याचे काप रवा अर्धवट भाजत असताना घातले ना की छान असे तळले जातात केळ्याचे काप, आणि चवही छान येते, त्यामुळे ते काळे पडत नाही. वरून जर आपण केळ्याचे काप घातले तर काय होतात, ते केळी काळी पडतात आणि एक वेगळाच वास येतो. त्यानंतर चवही खूप वेगळी लागते. म्हणून शिऱ्यामध्ये आपल्याला जर केळी टाकायची असेल तर रवा जेव्हा अर्धवट भाजतो तेव्हा आपण अशी केळी बारीक काप केलेले टाकायचे. त्याच्यामुळे काय आहे ना, खूप छान असे तळले जातात आणि टेस्टही खूप छान येते. त्याच्यानंतर रवा इथे भाजून झालेला आहे आणि वरून आपण असे जे तळलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते इथे घालूया आणि छान असं मस्त पुन्हा एकदा भाजून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता, खूप छान असं तूप सुटलेलं आहे रव्याला. त्याच्यामुळे आपलं अगदी प्रमाण जे आहे ते योग्य आहे, जे वाटीचं प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे. त्यामुळे शिरा करताना हे प्रमाण नक्की लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर इथे बघा, छान रवा भाजून झाला आहे आणि आपल्याला आता दूध घालायचं आहे. जे आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण केलेलं आहे ते उकळून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये घालायचं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की दूध जे घालायचं आहे ते थोडंच घालायचं आहे, नाहीतर वाफ अंगावर येऊ शकते. थोडं घातल्याने काय होतं, आपल्याला प्रमाण सुद्धा कळतं आणि शिरा सुद्धा अगदी पातळ होत नाही, अगदी घट्ट होत नाही. त्यामुळे दूध हे थोडं करूनच आपल्याला घालायचं आहे. तर छान असं दूध आपण घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अगदी मिनिटभरातच रव्याने दूध आणि पाणी शोषून घेतलेलं आहे. आणि लक्षात ठेवायचं, गॅस हा कमीच ठेवायचा आहे, का जेणेकरून आपलं रवा खालून लागणार नाही. आणि आता इथे बघा, छान मिक्स करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला 1 मिनिटभर म्हणजे 2-3 मिनिट आपल्याला हलकी वाफ काढून घ्यायची आहे.
आणि हे बघा आपण एक 2-3 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे. अगदी तूप आपल्या रव्यावर तरंगून आलेला आहे आणि खाली रवा पण एकदम दाणेदार असा शिरा दिसतोय. अजिबात चिटकलेला नाहीये. तर एकदम छान झालेला आहे. तर आपण जी सव्वा वाटी साखर घेतलेली आहे ती यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि अगदी 1 मिनिटभर आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. कारण रव्यामध्ये साखर छान मिक्स होईपर्यंत आपल्याला मिश्रण परतून घ्यायचं आहे. आणि जे आपण केशर दूध तयार केलेलं आहे ना, ते वरून लास्टला आपल्याला घालायचं आहे. केशर दुधाने काय होतं, आपला शिराही खूप छान दिसतो, कलरही खूप छान येतो आणि शिरा खाताना सुगंधही खूप छान येतो. नक्की ट्राय करून बघा. शिरा बनवताना केशर दूध नक्की घाला आणि वरून वेलची पूड घालून छान असं पुन्हा एकदा मिनिटभर वाफवून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपला प्रसादाचा शिरा. मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा.